फ्लोरोसंट कलर. हा सारंग, जस्ट इमॅजिन अमृताने फ्लोरोसंट कलरची साडी नेसली. चार चौघात अशी उठून दिसली पाहिजे ना माझी बायको यार. उठून दिसली पाहिजे म्हणून फ्लोरेसंट साडी. फ्लोरोसंट चांगली आहे. शांत व्हा. मी काय म्हणते वहिनी, माझी एक इच्छा आहे, डोहाळ जेवणाच्या दिवशी तुम्ही ही साडी नेसावी. नक्की नेसेल. पण आता एक काम कर, ही साडी तुझ्याकडेच राहू दे, मी घेईन तुझ्याकडून. चालेल. झालं का कौतुक सोहळा झाला तुमचं? मला आईस्क्रीम द्यायचे नील, सोहम आणि ताराला. तो बबलू पण थांबला असेल. मी देते. तू कशाला देते? तू बस दमून आलीस ना, गप्पा मारायच्या बरोबर. सारंग चल. आई ना खरं सांग, मनापासून सांग. राजकुमार, त्याचा मुलगा प्रिन्स राजकुमारचा आहे. कसं वाटतंय ना? खरं सांग, मनात काही ठेवू नको. नाही तसं माझी काही हरकत नाही आहे. त्याला आवडले ना. मी तर सांगत होतो ना आवडणार. पण येणाऱ्या बाळाला पण विचारायला हवं ना की त्याला काय आवडेल. आणि दादा, ते फ्लोरोसन कलरच्या साडीमध्ये ना, लक्षात आहे ना? लक्षात तर आहे वहिनी, पण मला भीती वाटते. मला असं वाटतं की आपण हे सगळं नको करायला. सावली ऐक ना, तू आईंची अजिबात काळजी करू नको. मी ते सगळं व्यवस्थित करेन. मला मान्य आहे, पण अजून एखाद्या आठवड्यात थांबलो असतो ना वहिनी, त्यानंतर गेलो असतो आपण. नाही, पहिल्या मंगळवारीच भरायची ओटी. तुला सांगितलं होतं ना मी. आणि देवीचं कसं असतं माहिती आहे ना तुला, या सगळ्या बाबतीत हलगर्जीपणा करून नाही चालत सावली. जाऊ दे, तुला यायचं नसेल ना तर या अवस्थेत मी एकटीच जाईन. नको येऊस तू, नको काळजी करूस. नाही वहिनी, तुमचा इतकाच हट्ट असेल आणि तुमच्या समाधानासाठी मी येईन तुमच्यासोबत. मी तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. नक्की येशील ना? थँक्यू. मला माहिती होतं तुम्हाला नाही म्हणणार. बाळाचे बोबडे बोबडे बोल आपल्या घरात घुमणार आहेत. त्याची उलीची पावलं घरभर दुडू दुडू धावणार आहेत. माझं ना खूप वर्षापासूनचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मला खूप आनंद होतोय. अगं हो तिलोत्तमा, किती उत्साह. हसणारच नाही का उत्साह. आणि याच उत्साहाने मी माझ्या लेकीचं म्हणजे अमृताचं डोहाळ जेवण सुद्धा करणार आहे. करणार आहोतच, पण आधी मेनू ठरवायला हवा ना. ते अमृताला विचारायला हवं. हो, ती आली की तिला विचारूया ना. हे बघ आलीच. मला सांग, मेन्यू काय ठरवायचा आहे? बाळाला काय हवंय आणि तो आज काय म्हणतोय? आई, बाळ असं म्हणतंय की त्याच्या आजी आजोबांनी त्याच्या बाबांबरोबर आज बाहेर जावं. म्हणजे गॅरेजचं काम छान चाललंय बाबा. हा म्हणजे रिस्पॉन्स खूप छान आहे. गिराईक वाढत चाललंय. छान. आत्ताची जागा आहे ना, ती थोडीशी अपुरी पडत होती म्हणून बाजूचा गाळा मी घेतला विकत. पैशाची सगळी जुळवाजुळव आम्ही केली. अरे मस्त प्रगती करतोयस तू. मला अभिमान आहे तुझा. इनफॅक्ट आम्हाला दोघांनाही अभिमान आहे. आणि मुख्य म्हणजे तू शून्यातनं सुरुवात केली आहेस. थँक्यू बाबा. तर म्हणजे गाळा घेतलाय नवीन, सेटअप पण सगळं झालंय. 2 नवीन इक्विपमेंट्स कालच आली. अमृता म्हणत होती की आपण पूजा करूया छोटीशी. काम करायला सुरुवात करण्याआधी. म्हणून मला वाटत होतं तुम्ही दोघांनी जर. आई बाबा, म्हणजे आमच्या दोघांची अशी इच्छा आहे की ही पूजा तुमच्या दोघांच्या हातून व्हावी, विशेषतः आईंच्या हातून. म्हणजे याला आता पूजा म्हणा किंवा उद्घाटन म्हणा, पण काम सुरू व्हायच्या आधी पूजा होणं गरजेचं असं मला वाटलं. अरे नाही, छानच कल्पना आहे की काय तिलोत्तमा. नाही हो ना, आहे कल्पना चांगलीच आहे, पण माझी काय गरज आहे तिथे? तुम्ही जा ना. नाही ठीक आहे, गॅरेज आहे छोटंसं, त्यामुळे तुम्ही नाही आलात तरी चालेल. दॅट्स ओके. अरे नाही तसं नाही. नाही खरंच सांगतो, गॅरेज आहे, कशाला येत आहे तुम्ही? सुरुवात करतो काम. अरे नाही, खरं तर मलाच जायचं होतं, पण काय तू कुठेही बाहेर जायचं नाहीयेस, तुला माहितीये ना. घराबाहेर पाऊल नाही टाकायचंयस तू. तुला हवं असेल तर मी जाते तुझ्याऐवजी. मी पूजेची सगळी तयारी करतो.
मी फोन करतो, तोपर्यंत तुम्ही निघू नका. हा, ऊन पण असेल ना तिकडे. हाय, थँक्यू. मी आलेच. दादा आता जरा स्पीडने चालवा नो, पोचायचं आम्हाला. वहिनी स्पीडने चालवा काय? काही गडबड नाहीये. दादा सावकाश चालवा तुम्ही प्लीज. अहो ताई, काय काळजी करू नका तुम्ही. अगदी 5 मिनिटात पोहोचतोय बघा तिथे. हा? हो पण खड्ड्यातून जरा सांभाळून चालवा. अहो ताई, काय काळजी करू नका. अगदी व्यवस्थित पोहोचवतो तुम्हाला मी. तेवढं कळतंय आम्हाला. हा? बसा आरामचं. हो